पवारांच्याच बारामतीमधनं एक गंभीर आणि धक्कादायक बातमी। गावच्या यात्रेआधी माझ्याशी लग्न कर नाहीतर आईबापाचं मुंडकं उडवून टाकेन या गावगुंडाच्या धमक्यांना घाबरून एका 10वीतल्या विद्यार्थिनीनं गळफास घेत आत्महत्या केली। त्यामुळे राज्यात महिला आणि तरुणींसाठी सुरक्षित आश्वासक वातावरण कधी मिळणार हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय। बारामतीच्या कोराळे खुर्द गावातील या कडाळे कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला। लाडात वाढलेली त्यांची अंकिता आता या जगात राहिली नाहीये। तिने टोकाचं पाऊल उचललं आणि याला कारणीभूत ठरला तो गावगुंडांचा न संपणारा त्रास। या सप्टेंबर महिन्यात हे 4-5 मुलं त्रास देत होती। मी त्यांच्या घरी जाऊन बजावून सांगितलं की मुलीला त्रास देऊ नका। गावातील विशाल गावडे हा अंकिताला सतत त्रास देत होता। अंकिताला त्रास देऊ नये म्हणून तिच्या वडिलांनी विशालला वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण विशाल गावडेकडून अंकिताला त्रास देणं सुरूच होतं। गावच्या जत्रेआधी लग्न कर नाहीतर आई वडिलांना संपवून टाकू अशी धमकी विशालनं अंकिताला दिली होती। 2 दिवसांपूर्वीच विशाल आणि त्याचे साथीदार अंकिताला धमकावून गेले होते आणि याच छळाला कंटाळून अंकितानं टोकाचं पाऊल उचललं। जेवण तर सोडणार नाही। मग मुलीला मी दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला तक्रार करून घ्यायला जाणार होतो की दुसऱ्या दिवशी मी कामावर असताना 9:30 पावणे 10 वाजता मला फोन आला की तो मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे। वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माहिती प्राप्त झाली की एक 16 वर्षीय मुलगी एका मुलाच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केलेली आहे। त्यानंतर आम्हाला माहिती प्राप्त होताच आम्ही त्यानुसार गुन्हा नोंद करून सदर जो आरोपी आहे त्याला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे। इतर आरोपींचा शोध यामध्ये चालू आहे। अजित पवार पालकमंत्री असलेल्या बारामतीत घडलेल्या या घटनेनंतर विरोधकांनी राज्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत गृहमंत्र्यांवर निशाणा साधला। तर पालकमंत्री अजित पवारांनी तरुणींना कायद्याची मदत घ्या, टोकाचं पाऊल उचलू नका असा सल्ला दिला। आपण गृहमंत्री आहोत या महाराष्ट्राचे, हे देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक अजून लक्षात आलेलं नाहीये की रोज नागपूरमध्ये, रोज मुंबईमध्ये, रोज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत, गोळीबार होत आहेत, खून होत आहेत, बलात्कार होत आहेत, अपहरण होत आहेत आणि आमचे मस्त मौला देवेंद्र फडणवीस राजकारण करत फिरत आहेत। या महिलांवर ज्या होणारे अत्याचार आहेत त्याच्यात प्रचंड वाढ होते आणि मला असं वाटतं, मी अनेक वेळा माननीय गृहमंत्र्यांना विनंतीही केली आहे की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि राजकारण बाजूला ठेवून आपण महाराष्ट्राच्या हितासाठी ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यावर एक समाज म्हणून आपण चर्चा केली पाहिजे। ही वारंवार मागणी मी सरकारकडे केलेली आहे। मुलांनी मुलींनी पण लगेच इतका छोट्या गोष्टीच्या करता मनाला लावून घेऊ नये आणि आत्महत्येपर्यंतचं पाऊल उचलू नये। असं कोणी करत असेल तर ताबडतोब तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा। आम्ही इतके टेलिफोन नंबर दिलेले आहेत, महिलांच्या करता दिलेले आहेत, मुलींच्या करता दिलेले आहेत, पोलिसांच्या करता वेगळे, जनरल पब्लिकच्या करता दिलेले आहेत, अँब्युलन्सच्या करता दिलेले आहेत। या सगळ्या सुविधा का देतो? का तर कायदा सुव्यवस्था चांगली राहावी, प्रत्येकाला इथं सुरक्षित वाटलं पाहिजे। बारामतीमधील या घटनेनं खळबळ उडालेली असताना तिकडे संभाजीनगरातील बन्सीलाल नगरात मोटरसायकलवरून येणारा एक तरुण महिलांची छेड काढत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं। या विकृताच्या या कृत्यांनी महिला वर्ग त्रासलेला असून अद्यापही आरोपीला अटक झालेली नाही। सध्या एक टीम आपण तयार केलेली आहे, 1 अधिकारी आणि 5 कर्मचारी त्यांच्या अंडरमध्ये। परत आमचं महिलांचं पण पथक तिथे आहे, आम्ही स्वतः पण आहोत इथे आणि त्या व्यक्तीचा आम्ही शोध घेत आहोत आणि ऑलरेडी ह्याच्यामध्ये जो आहे त्या मुलीने जी आमच्याकडे तक्रार दिली त्यावरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, कारवाई करत आहोत। राज्यात एकीकडे सरकार लाडक्या बहिणींसाठी विविध योजना आणतंय तर दुसरीकडे त्यांच्या सुरक्षेसाठी अद्यापही कडक पावलं उचलण्यात आलेली नाही। छत्रपती संभाजीनगरहून अविनाश कानडजे आणि बारामतीतून जितेंद्र जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।